महिला अत्याचाराचे आरोप असलेल्या राज्यमंत्र्यांवर चर्चेसाठी विरोधक विधानसभेत आक्रमक झाले। राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांनी यावर चर्चेची मागणी केली आणि यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला चौकशी करण्याचे आदेश दिले। तर राज्यमंत्र्यांवरील आरोप मागे घेतल्याची माहिती एकनाथ खडसेंनी सभागृहात दिली। अध्यक्ष महोदय, आज आपण राज्यामध्ये सरकार चालतंय, आपण सगळे इथं बसलोय, सभागृह चालू आहे आणि मंत्री महोदय जागेवर बसा, तुम्ही जरा जागेवर बसा ना। अध्यक्ष महोदय, एका राज्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये महिलेने एक तक्रार केली। मी नाव का घेत नाही, कारण मी त्यांना आधी नोटीस द्यायला पाहिजे होती म्हणून मी नाव घेत नाही, परंतु मी नुसतं राज्यमंत्री म्हणलं। त्यांनी स्वतः नात्याची सुरुवात ताई म्हणून केली, पण त्याचा शेवट अत्यंत घाणेरडा केलेला आहे। त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, ती भगिनी म्हणते। मी सर्व चौकशीला सामोर जायला तयार आहे। मला जगू द्या, माझ्या कुटुंबाचे मी एकमेव उदरनिर्वाह करणारी स्त्री आहे, पण आताच्या परिस्थितीत जी बदनामी झाली आहे त्यामुळं मी बाहेरही पडू शकत नाही। अशा पद्धतीने बदनामी केली आहे। 6 लाखाचा गुन्हा दाखल केलाय, फक्त आणि फक्त या बलात्कारी माणसाला हाताशी धरून। या सगळ्यांच्या मागे राज्यमंत्री आहेत। या मंत्रिमंडळातले राज्यमंत्री सतत वारंवार धमक्या देतात। मी शेवटपर्यंत त्यांना फोन करत होते आणि वारंवार मदत मागत होते, पण त्यांनी मदत केली नाही। याचं कारण हेच आहे, त्यांनी एक षडयंत्र रचलं। माझं आणि त्यांचे संबंध त्यांना लपवायचे। त्यांना सतत भीती वाटते मी काहीतरी करेन, मी ब्लॅकमेल करेन त्यांना। अशा कुठल्याच पद्धतीने मी केलेलं नाही। आयुष्यात पहिल्यांदाच या माणसावर मी गुन्हा दाखल करते। यापूर्वी मी कुणावरही हा गुन्हा दाखल केला नाही। कुठल्याही पुरुषावर कसल्याही पद्धतीचा मी गुन्हा दाखल केलेला नाही। यानंतर माझी न्याय मागणीची भूमिका एसपींना लेटर देते, नंतर पोलीस स्टेशनला देते आणि आयजी साहेबांना भेटून ही वास्तवता सांगून निवेदन देते। माननीय मुख्यमंत्री साहेब आणि न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे असं ती भगिनी म्हणते। त्याच्यामध्ये म्हणूनच मी हे बंड पुकारले। सिस्टीमच्या विरोधात जाताना, सत्तेवर असणाऱ्या लोकांच्या विरोधात जाताना बरेच वर्षापासून मला गप्प बसवण्यात आलेले, पण एक तर आत्महत्या करणे, नाहीतर या सगळ्या माझ्यावरती झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे, यासाठी मला बाहेरच यावे लागते। मला बाहेर पाऊल उचलावे लागले। मला वेगवेगळ्या स्तरावरून खूप बदनाम केले जाते। माझी मीडियाकडे हात जोडून विनंती आहे, मला याच्यातून वाचवा। अध्यक्ष महोदय, हे एका भगिनीनं काल त्या ठिकाणी सांगितलंय, मी त्या राज्यमंत्र्याचं नाव घेतलेलं नाही, परंतु संबंधित जे कोणी राज्यमंत्री असतील त्यांनी सभागृहाला असं मोगम सगळं। अरे मोगम कसा अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला सीडी दाखवतो। माझ्याकडे सीडी आहे, पण आता ही सीडी दाखवतो। मी मोगम बोलणार नाहीये। सीडी तरी दाखव। मग तुम्ही चेंबर मध्ये सीडी दाखवतो। हे आता कसं तुम्ही म्हणता? नोटीस देऊन केलं असतं तर अध्यक्ष महोदय, एका महिलेवर राज्य होतोय। शासनाने याची चौकशी करावी। मंत्री महोदय, शासनाने याची चौकशी करावी। मी सांगतोय मग काय करायचं? माझा ऐका, तुम्ही जर म्हणत असाल की माननीय दादा, मी तुमचा आदर करतो, तुमच्याकडे टीव्ही आहे, माझ्याकडे कागद आहे। सीडी नाही, ती सीडी तुमची मागची आहे, माझ्याकडे लेटेस्ट, माझ्याकडे आत्ता आहे, त्या महिलेच्या सही सहित। मी त्याच्याबद्दल विषय काढतच नाही। मी तुम्ही खरं का खोटं हा विषयच काढत नाही। एका महिलेचा प्रश्न आहे, मी त्याच्याबद्दल आक्षेपही घेणार नाही। मी माझंही काही सांगणार, माझा प्रश्न वेगळा आहे। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न तुमच्यावर नाही आहे। मी सांगू शकतो अध्यक्ष महोदय की जर माननीय अजितदादा म्हणतात की मी सभासद आहे या आणि मी या ठिकाणी सांगतोय, तर त्याची चौकशी करा अशी तुम्ही सूचना केलेल्या आहे। मग ह्या सूचना केल्यानंतर मग तुम्ही ऐकून घ्या की चौकशी झाली तर निवेदन होईल, पण या संदर्भामध्ये सर्वांवरच अशा स्वरूपाचं संशयाचं वातावरण निर्माण करणं हे योग्य नाही, एवढंच मला मांडाय। तुमच्याविषयी माझं म्हणणं मलाही माहिती आहे, मी जे बोललो ते, पण त्याची शहानिशा करण्यासाठी चौकशीच करावी लागेल। गुन्हा मागे घेतला की नाही घेतला, त्या महिलेनं सही कशी केली, कशा संदर्भामध्ये, हे चौकशीचा भाग आहे तो। पण जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत यातली सत्यता तपासता येणार नाही। म्हणून माझी विनंती आहे की यातली चौकशी झाल्यानंतर सभागृहामध्ये सांगावं आपण।